नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। UGC नेटचे 2022 पेपर 2 विषय मराठी यामध्ये आपण आज दलित साहित्य याचा सराव बघणार आहोत। सराव घेण्यापूर्वी नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या मराठी विषयामध्ये आम्ही भरपूर मॉक टेस्ट देणार आहोत। संपूर्ण अभ्यासक्रमावरील तुम्हाला नोट्स मिळणार आहेत, व्हिडिओ लेक्चर सुद्धा मिळणार आहेत। तसेच सरावासाठी वस्तुनिष्ठ प्रश्न म्हणजे MCQ सुद्धा घेण्यात येणार आहे। PYQ PDF प्लस पेपर 1 मागील वर्षाच्या पेपरचे विश्लेषणासहित निराकरण करण्यात येणार आहे। तसेच पेपर 1 या अभ्यासक्रमांचा समावेश असणार आहे। नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश फी फक्त 6,999 राहणार आहे। त्यामध्ये पेपर 1 आणि पेपर 2 या दोन्ही अभ्यासक्रमांचा समावेश राहणार आहे। लवकरात लवकर हा क्लास जॉईन करा आणि नेट सुवर्ण संधीचा फायदा घ्या आणि नेट सेट परीक्षा पास करण्याकरता हा क्लास तुम्हाला अतिशय उपयुक्त ठरणार। चला आज आपण दलित साहित्याचे काही सराव प्रश्न बघणार आहोत। स्क्रीन दिसतंय ना? थोडं दलित साहित्य त्यावरचे थोडेसे प्रश्न घेऊन घेऊ आपण। दलितांच्या जीवनानुभवांचे यथार्थ दर्शन ज्या साहित्यात येते त्या साहित्याला काय म्हटलं जातं? दलित साहित्य, ग्रामीण साहित्य, मुस्लिम साहित्य, जनवादी साहित्य, काय म्हटलं जातं? दलित साहित्य। आवाज नाही येत। दलितांच्या जीवनानुभवांचे दलित साहित्य ज्या साहित्यात होतं त्याला काय म्हणतात? दलित साहित्य। नंतर डॉक्टर आंबेडकरांनी हे पाक्षिक सुरू केले। कुठले पाक्षिक सुरू केले? अस्मितादर्श, शतपत्रे, पंचशील, मूकनायक। मूकनायक। दलित स्वातंत्र्य म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्याचा जाहीरनामा होय, अशी व्याख्या कोणी केलेली आहे? म.वा. रानडे, गंगाधर पानतावणे, राजा ढाले, म.भी. चिटणीस। कोणी केली आहे? दलित स्वातंत्र्य म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्याचा जाहीरनामा होय, अशी व्याख्या गंगाधर पानतावणे यांनी केलेली आहे। अण्णाभाऊ साठे यांचा पहिला कथासंग्रह कोणता? कुळवाडी, आडगावचं पाणी, सांगावा, कंजारी, काय सांगता येईल? कुळवाडी हा अण्णाभाऊ साठे यांचा पहिला कथासंग्रह आहे। स्वातंत्र्य कुठल्या गाडवीचं नाव आहे? ही काव्यपंक्ती कुणाची आहे? स्वातंत्र्य कुठल्या गाडवीचं नाव आहे? ही काव्यपंक्ती कुणाची आहे? ही नामसाळ यांची आहे। उत्खनन कविता संग्रहाचे कवी कोण? सांगता येईल? उत्खनन या कविता संग्रहाचे कवी कोण? प्रई कांबळे। नाही, केशव मेश्राम। केशव मेश्राम।
त्यानंतर छावणी हलते आहे हा कविता संग्रह कुणाचा आहे? छावणी हलते आहे हा कविता संग्रह कुणाचा आहे? अर्जुन डांगळे यांचा हा छावणी हलते आहे हा कविता संग्रह आहे. मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे हे आत्मकथन कुणाचे आहे? मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे हे दलित आत्मकथन माधव कोंडविलकर यांचं आहे. मला उद्ध्वस्त व्हायचंय हे आत्मकथन कोणी लिहिले? मला उद्ध्वस्त व्हायचंय हे आत्मकथन कोणी लिहिले? अंबिका सरकार, मल्लिका अमर शेख. मल्लिका अमर शेख यांनी. आणि या कोण आहे? नामदेव ढसाळ यांच्या पत्नी आहे. ठीक आहे, तर लक्षात ठेवायचं की मल्लिका अमर शेख या नामदेव ढसाळ यांच्या पत्नी आहेत. त्या गाव कुसाबाहेरचे वाळलेले चिरडलेले जीवन विषय झालाच नाही तुमच्या कवितेचा हे काव्यगार कोणाचे आहे? नामदेव ढसाळ, वामन निंबाळकर, दया पवार, अर्जुन डांगळे. त्या गाव कुसाबाहेर वाळलेले चिरडलेले जीवन हा विषय झालाच नाही तुमच्या कवितेचा हे काव्यगार वामन निंबाळकर यांचे आहे. मन्वंतर नाटक कुणाचे? वसंत लोंढे, बलीम तरकसे, बाबूराव खोत, टेक्सास गायकवाड. कुणाचं आहे? मन्वंतर हे नाटक टेक्सास गायकवाड यांचं आहे. ठीक आहे. युग यात्रा नाटककार कोण? म भी चिटणीस, महात्मा फुले, रा का क्षीरसागर, मोरेश्वर वी तांबे. कुणाचं आहे? म भी चिटणीस यांनी युग यात्रा हे नाटक लिहिले आहे. त्याचे नाटककार म भी चिटणीस आहे युग यात्रा नाटकाचे. गारंबीचा बापू नाटकाचे नाटककार कोण? बाबूराव खोत. बाबूराव खोत. आणि श्रीनाथ पेंडसे यांचं गारंबीचा बापू ही कादंबरी आहे. ठीक आहे. तृतीय रत्न नाटकाचे नाटककार कोण आहे? हे सहज सांगू शकता? महात्मा फुले मॅडम. महाकवी तुला महाकवी तरी कसे म्हणावे ही काव्यक्ती कोणाची आहे? महाकवी तुला महाकवी तरी कसे म्हणावे ही काव्यपंक्ती कोणाची आहे? ही दया पवार यांची आहे. जिनं आमचं या साहित्य कृतीचे करते कोण? मल्लिका अमर शेख, कुमुद पावडे, बेबी कांबळे, शांताबाई कांबळे. बेबी कांबळे. बेबी कांबळे. जिनं आमचं या साहित्य कृतीतून कोणती जाणीव आली आहे? ग्रामीण जाणीव, दलित जाणीव, स्त्रीवादी जाणीव, महानगरीय जाणीव. जिनं आमचं हे बेबी कांबळे दलित जाणीव मॅडम. दलित जाणीव आलेली आहे. ब्लर दिसत आहे का तुम्हाला? तुम्हाला ब्लर दिसतंय का? हो मॅडम. माझ्या याच्यात आलंय का? दलित चळवळीतील मूक व्यथांचे प्रधान माध्यम कोणते होते? कोणता साहित्य प्रकार होता? आत्मचरित्र, काव्य, नाटक, कथा. दलित चळवळीतील मूक व्यथांचे प्रधान माध्यम हा काव्य होता. कवितेच्या माध्यमाद्वारे ते आपल्या चळवळीचं म्हणजे जे ध्येय आहे ते चित्रित करीत होते कवितेद्वारे. ठीक आहे, म्हणजे काव्य हा माध्यम होता. पुढीलपैकी कोणते लेखन महात्मा ज्योतिराव फुले यांनी केले नाही? भारतीय अस्पृश्यांचा प्रश्न, गुलामगिरी, तृतीय रत्न, शेतकऱ्यांचा असो.
भारतीय अस्पृश्यांचा प्रश्न मॅडम. हा, आणि हा भारतीय अस्पृश्यांचा प्रश्न डॉक्टर आंबेडकरांचा आहे. आणि गुलामगिरी तृतीय रत्न शेतकऱ्यांचा आसूड हे कुणाचा आहे? ज्योतिराव फुले यांचा आहे. म्हणजे भारतीय अस्पृश्यांचा प्रश्न हे महात्मा फुले यांनी लेखन केलेलं नाही. माझ्या जन्माची चित्रकथा कथनकार कोण? सिंधुताई सपकाळ, शांताबाई कांबळे, बेबी कांबळे, मुक्ता सर्वगुण. शांताबाई कांबळे मॅडम. शांताबाई कांबळे माझ्या जन्माची चित्रकथा याचे कथनकार आहे. दलित कथासृष्टीत ज्या प्रमाणात सामाजिक राजकीय कथा लिहिल्या गेल्या त्या प्रमाणात ऐतिहासिक कथा लिहिलेली आढळत नाही. दलित कथासृष्टीत पूर्वार्ध बरोबर. काय? पूर्वार्ध बरोबर आणि उत्तरार्ध चूक का मॅडम? नाही, कारण की पूर्णच बरोबर आहे. कारण की दलित कथासृष्टीमध्ये आपल्याला ऐतिहासिक कथा आढळतच नाही ना. तुम्ही दलित कथा म्हणजे वाचले का कधी ऐतिहासिक त्याचा इतिहास? नाही. म्हणजे पूर्णच बरोबर आहे. पूर्वार्ध उत्तरार्ध बरोबर आहे. कारण की दलित कथासृष्टीत ज्या प्रमाणात सामाजिक राजकीय कथा लिहिल्या गेल्या त्या प्रमाणात ऐतिहासिक कथा लिहिलेल्या आपल्याला आढळत नाही. म्हणजे पूर्वार्ध आणि उत्तरार्ध दोन्ही सुद्धा बरोबर आहे. दलित साहित्याचे प्रेरणास्थान कोणते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, राजर्षी शाहू, महात्मा गांधी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दलित साहित्याचे प्रेरणास्थान आहे. डॉक्टर आंबेडकरांच्या जीवनाधारित बाबूराव बागुल यांची कथा कोणती? तोंडी, समुद्र, ओळख, वरील सर्व. कुठली आहे? सर्व सर्व का मॅडम? वरील वरील सर्व. हो. तोंडी पण आहे, समुद्र पण आहे, ओळख पण आहे. माझे विद्यापीठ साहित्य कृतीचे लेखक कोण? नामदेव ढसाळ, यशवंत मनोहर, नारायण सुर्वे, दया. नारायण सुर्वे. नारायण सुर्वे माझे विद्यापीठ साहित्य कृतीचे लेखक आहे. खालीलपैकी दलित साहित्य कृती कोणती? इंधन, कोसला, सूड, ढग. ढग मॅडम. ढग नाही, ढग नाही येणार. सूड. 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 सूड दलित साहित्य कृती आहे. ढग ही ग्रामीण कादंबरी आहे. दलित साहित्य कोणकोणत्या गोष्टींना नकार देते? स्वातंत्र्य, समता, बंधुता, माणसांची परस्पर, श्रेष्ठ मानवी मूल्ये, धर्म, संस्कृती, परंपरा. संस्कृती परंपरा. कोणत्या गोष्टींना नकार देते? धर्म, संस्कृती, परंपरा यांना नकार देते. खालीलपैकी दलित साहित्याची वैशिष्ट्ये कोणती? फक्त व्यक्तीचे चित्र, पुनरुत्पादनाचा आग्रह, पारंपरिकतेला महत्व, स्वातंत्र्य, समता, बंधुता इत्यादी मूल्यांशी बांधिलकी. स्वातंत्र्य, समता, बंधुता इत्यादी मूल्यांशी बांधिलकी हे दलित साहित्याचं वैशिष्ट्य आहे. कारण डॉक्टर आंबेडकरांनी म्हटलं होतं की स्वातंत्र्य, समता, बंधुता हे तिन्ही तत्व जर एकत्रित आलं तेव्हाच लोकशाही टिकू शकेल. मराठीतील पहिले दलित आत्मकथन कोणते? उपरा, बलूत, आठवणीचे पक्षी, उचल्या. आठवणींचे पक्षी मॅडम. नाही, आठवणींचे पक्षी नाही. बलूत हे पहिलं दलित आत्मकथन. बलूत दया पवार. बलूत मॅडम. आपण इतरांच्या सारखे आहोत, इतरांच्या बरोबरीचे आहोत ही जाणीव म्हणजे काय? आत्मभान, आत्मशोध, विद्रोह, बांधिलकी. आत्मशोध मॅडम. आत्मभान. आत्मभान. आपण इतरांच्या सारखे आहोत, इतरांच्या बरोबरीचे आहोत. जेव्हा त्यांना आत्मभान आलं की आपणही बाकीच्यांसारखं करू शकतो की नाही. आत्मभान.
ताकाच्या भांड्यात दुरून ताक ओतायची, भांडी जवळ नेली की शिवी हासडायची. या कवितेच्या ओळी कोणत्या कवीच्या आहेत? शरण कुमार लिंबाळे. नाही, नीलकांत चव्हाण यांच्या आहेत त्या. मला भरपूरदा म्हटलं, कधी कधी जेव्हा आपल्याला हे सारखं जेव्हा जाणवतं की शरण कुमार लिंबाळे, बाबूराव बागुल, अरुण कांबळे हे असे आपल्याला परिचित असतात हे कवी, है ना, नेहमी आपण त्यांची नावं ऐकत असतो, पण कधी कधी त्या उलट सुद्धा विचारली जातात, ठीक आहे, जे आपण ऐकलं नाही. तर नीलकांत चव्हाण या कवितेच्या या ओळी आहेत, ठीक आहे. ताकाच्या भांड्यात दुरून ताक ओतायची, भांडी जवळ नेले की शिवी हासडायची. या कवितेच्या ओळी नीलकांत चव्हाण यांच्या आहेत. जो दारुण अनुभव दलित लेखकांनी घेतलेला आहे त्याच्या प्रकटीकरणात अडसर म्हणून येणारे अभिरुची, संकेत, नैतिक संकल्पना इत्यादी झुगारून प्रामाणिकपणे अनुभव व्यक्त करणे याचा दलित साहित्याच्या संदर्भात डॅश असा अर्थ आहे. आत्मभान, विद्रोह, बांधिलकी. काय आहे? प्रामाणिकपणे अनुभव व्यक्त करणे म्हणजे आत्मशोध, है ना. जो दारुण अनुभव लेखकांनी जो अनुभव घेतात आहे आणि त्याच्यातून आपल्याला कुठे बाहेर पडायचं आहे, तर मग अभिरुची, संकेत, नैतिक संकल्पना इत्यादी जुगारून प्रामाणिकपणे अनुभव व्यक्त करणे असा दलित साहित्याच्या संदर्भात आत्मशोध असा अर्थ आहे. दलित जाणीवेचे विशेष कोणते? आत्मसन्मानाच्या जाणीवेतून आत्मशोध घेतला जातो. आत्मसन्मानाच्या आड येणाऱ्या परंपरेला धर्माला नकार, धर्म परंपरेची सक्ती केली जात असेल तर त्याविरुद्ध बंडखोरी किंवा विद्रोह किंवा सर्व. तर काय सर्व. कोणतं? सर्व. सर्व. आत्मसन्मानाच्या आत्मशोध घेतला जातो. आत्मसन्मानाच्या आड येणाऱ्या परंपरेच्या धर्माला नकार दिला जातो. धर्म परंपरेची सक्ती केली जात असेल तर त्याविरुद्ध बंडखोरी किंवा विद्रोह केला जातो. हे तिन्ही दलित जाणीवेचे विशेष आहेत. त्यानंतर बेगड ही कथा कोणी लिहिलेली आहे? बाबूराव बागुल, अण्णाभाऊ साठे, योगीराज वाघमारे, उत्तम बावस्कर. योगीराज वाघमारे. योगीराज वाघमारे यांनी बेगड. मॅडम योगीराज वाघमारे. हा, योगीराज वाघमारे यांनी ही बेगड ही कथा लिहिलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्म परिवर्तन कुठे केलंय? नाशिक, नागपूर. कुठे केलंय त्यांनी? कुठला धर्म नागपूरला. उलगुणार हा काव्यसंग्रह खालीलपैकी कोणी लिहिलेला आहे? भुजंग मेश्राम, वारू सोनवणे, लोकनाथ यशवंत, शैलेश त्रिभुवन. भुजंग मेश्राम यांचा उलगुणार हा काव्यसंग्रह आहे. विचार आत्मसात केल्यामुळे प्राप्त होणाऱ्या जीवनविषयक दृष्टिकोनाद्वारे स्वतःला आणि स्वतः भोवतीच्या वास्तवाला जाणून घेण्याच्या उत्कट इच्छाशक्तीचा शब्दरूप आविष्कार म्हणजे दलित साहित्य. कुठलंय? कार्ल मार्क्स, वास्तववादी, गांधीवादी, यापैकी नाही. यापैकी नाही. यापैकी नाही. यापैकी नाही, कारण की कार्ल मार्क्स पण नाहीये, वास्तववादी पण नाहीये, गांधीवादी पण नाहीये. तर हा आंबेडकरवाद विचार आहे. ठीक आहे, आंबेडकरवादी विचार आहे. तर तो आत्मसात केल्यामुळे प्राप्त होणाऱ्या जीवनविषयक दृष्टिकोनाद्वारे स्वतःला आणि स्वतः भोवतीच्या वास्तवाला जाणून घेण्याच्या उत्कट इच्छाशक्तीचा शब्दरूप आविष्कार म्हणजे दलित साहित्य होय. ठीक आहे, आंबेडकरी विचार जे आहे ते आहे याचं उत्तर. म्हणजे यातले हे कार्ल मार्क्स, वास्तववादी आणि गांधीवादी नाही आहे, यापैकी नाही. हे ऑप्शन घेऊ. संपले अटी, इतकेच होते 35. मला वाटलं की आणखी आहे. ठीक आहे, इतके कळले तुम्हाला दलित साहित्यातले. तसेच ग्रामीण साहित्यातले पण घेईल. मला वाटलं हेच बरेच मोठे होतात की काय. आणि प्रत्येक प्रश्नाचं थोडस रिव्हिजन करत चला. ठीक आहे.
दलित साहित्याचे घेतले तसंच थोडं थोडं एक हे झालं की आपण ग्रामीण साहित्याचं पण घेऊन घेऊ. ग्रामीण साहित्याचं पण एक राहिलेलं आहे सराव. ठीक आहे, आणि हे पुन्हा चौथ्या युनिट मध्ये सुद्धा येणार आहे तुम्हाला दलित साहित्य, ग्रामीण साहित्य वगैरे रिपीट होणार आहे, कारण की 2-3 असे प्रकार आहेत ते सगळे रिपीट होतात, रिपीट आहे. तर त्यामुळे तुमचा 2-3 याचा अभ्यास होऊन जाईल. दलित साहित्य, ग्रामीण साहित्य वगैरे, आदिवासी साहित्य. ठीक आहे, काही विचारायचं होतं तुम्हाला? त्याच मला ते छोटाच झालेलं आहे. हॅलो हा मॅडम, हा स्टेटचा सिलेबस ज्यावेळेस पासून बदलला, म्हणजे परीक्षेचं स्वरूप 50 आणि म्हणजे दोन्ही मिळून 300 मार्काचा आहे ना गुण. काय मला आवाज, तुम्हाला लोकांचे आवाज नाही का मला? परीक्षा 300 गुणाची आहे ना? एक मिनिट. आवाज थोडा मोठा केला, मला आवाजच नाही आला व्यवस्थित. मागच्या झालेल्या Clear सेट येतात आणि काही परीक्षेचे जणांची क्वेश्चन क्लिअर पेपर येत पीडीएफ. नाही. हॅलो, हा मागच्या पीडीएफ मॅडम क्वेश्चन पेपरच्या सेंड करा ग्रुपवर. मागच्या पीडीएफ क्वेश्चन पेपरच्या. काय मला नेमकं जर कोणाला ऐकू येत असेल व्यवस्थित तर प्लीज सांगा, कारण की मला खरंच क्लिअर ऐकू येत नाहीये. क्वेश्चन पेपरच्या PDF सेंड करता का असं म्हणतात ते. अच्छा, क्वेश्चन पेपरचे पीडीएफ हो आपण घेऊच आहे ना प्रॅक्टिस तशी. हवे असेल तर मी पाठवते.